नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर। तर आज हा खास व्हिडिओ पालकांसाठी आहे। हा जो व्हिडिओ आहे पालकांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे, ठीक आहे। तर आजचा जो टॉपिक मी घेऊन आले तर मुलांना सरकारी अधिकारी कसे बनवायचं, ठीक आहे। तर बघा, प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलांना मोठं व्हावं, शिकावं, अधिकारी बनावं आणि समाजामध्ये मान मिळावा। पण हे स्वप्न फक्त इच्छा म्हणून पूर्ण होणार का? हे स्वप्न फक्त इच्छा मनात ठेवून पूर्ण होत नाही, तर त्यासाठी प्रयत्न सुद्धा करावे लागतात आणि तयारी सुद्धा करावी लागते। पण कधीपासून? तर शाळेपासूनच त्याची तयारी करावी लागते। तर शाळेपासून आपण याची तयारी का करून घेतो? कारण की बघा, लहान वयामध्ये मेंदू सहज शिकतो, बरोबर आहे ना। कारण की लहान वयामध्ये जर तुम्ही मुलांना मोबाईल जर हातामध्ये दिलं तर जास्त सवय मुलांना मोबाईलची लागणार। आता फॉर एक्झाम्पल, बरेच मुलं काय करतात की मुलं जेवत नसली की त्यांना मोबाईल देतात, मग ते कार्टून किंवा रील्स काहीतरी गोष्टी पाहतील आणि मग ते जेवतील। किंवा ते मुलं रडायला लागलं की मोबाईल देणार, ते त्रास द्यायला लागलं की मोबाईल देणार। त्याने काय होतं की पूर्ण जे लहान मुलं आहेत ना, त्यांना मोबाईलची जास्त सवय लागून जाते, ठीक आहे ना। तर आपल्याला हेच करायचं नाहीये। तर आपल्याला लहानपणापासून आपल्याला काय त्याची तयारी करून घ्यायची आहे, बरोबर ना। त्याच्यानंतर बघा, त्याचं मोबाईलपासून आणि गेमपासून जितकं लक्ष दूर राहील तेवढं तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत। त्याच्यानंतर जर तुम्ही पाहणार तर लहान वयामध्ये जर तुम्ही अभ्यासाची सवय जर लावली लवकर, तर मग त्याची अभ्यासाची सवय सुद्धा त्यांना सहज लागून जाते, ठीक आहे। त्यानंतर अजून आहे की त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास सुद्धा वाढतो, कॉन्फिडन्स। आणि जर तुम्ही मुलांना ना योग्य वयामध्ये जर योग्य वातावरण, योग्य सवयी हे जर दिलं तर तुमचा मुलगा किंवा मुलगी एक अधिकारी बनू शकतो, ठीक आहे। तर त्यासाठी आपण काय करतो, तर फाउंडेशन बॅच घेऊन आलो होतो आपण। तर या फाउंडेशन बॅच मध्ये काय आहे की मुलांना फक्त शिकवलं जात नाही, तर समजून शिकवलं जातं, मुलांना विचार करायला शिकवलं जातं। फक्त रट्टा मारायला शिकवत नाही की फक्त दिलं आणि पाठांतर केलं भूकंपट्टी तळसं नाही, पूर्ण तुम्हाला समजावून शिकवलं जातं। आणि ही जी आपली फाउंडेशन बॅच आहे, स्पर्धा परीक्षा म्हणजे मार्गदर्शन आमचे आणि उज्ज्वल भविष्य हे तुमचं असणार आहे। चला, तर आपण शाळा शिकत बनवूया अधिकारी। आता शाळा शिकत तुम्हाला अधिकारी बनवायचे म्हणजे 7वी ते 12वी। बघा, 7वी पासून ह्याची तयारी आहे, 7वी पासून तुम्हाला 12वी पर्यंत। तर इथे काय आहे, बॅच फीचर्स आपले दिलेले आहे। शालेय स्तरावरूनच स्पर्धा परीक्षेत यश असेल, दर आठवड्याला सराव पेपर असतील, दर 15 दिवसांमध्ये तुमची झूम मीटिंग सुद्धा असणार आहे। त्यानंतर अनुभवी तज्ञ मार्गदर्शक शिक्षक असेल, लहान वयात मोठ्या स्पर्धांची तयारी। म्हणजे कसं की जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेचे पेपर देऊ ना, तेव्हा आपल्याला हार्ड जाणार नाही, कठीण जाणार नाहीये, काही जरा सोपं जाईल, कारण त्याचा पाया आधीच आपण भक्कम केलेला आहे, बरोबर ना। तर त्यासाठी काय की जेव्हा 7वी मध्ये असतो, आताची कंडिशन कशी आहे की आपण स्कूलमध्ये जातो, 7वी 12वी ऑलरेडी आपला तेवढा अभ्यास असतो, 12वी पर्यंत आपलं झालं की 12वी नंतर आपण पुढे ॲडमिशन घेतो, कोणी मेडिकलला जातो, कोणी दुसऱ्या फील्डमध्ये जातो, बरोबर आहे ना। तर मग त्याच्यात ग्रॅज्युएशन करणार, मग मास्टर करणार, खूप हे जातं। मग त्याच्यानंतर मग आपण काय करतो की स्पर्धा परीक्षांची तयारी करतो। तर काय करायचं आपल्याला, एक काय करतो की कोणाची ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं का मग ते काय करतात, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात, कोणाची 12th झाल्यावर करतात। पण हे जर आपण शाळा शिकत 7वी पासून तयारी याची सुरुवात केली, तर ॲटलिस्ट तुम्ही जेव्हा 12वीला येणार, तेव्हा तुम्ही एकदम परफेक्ट असणार आहात। तेव्हा तुम्हाला भीती नसणार आहे, तेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षांचे पेपर देणार आहात, तुमचा वेळ वाया जाणार नाही। आजच्या परिस्थितीमध्ये मुलांचे खूप वेळ वाया जातो, या स्पर्धा परीक्षांचा लेक्चर अटेंड करा, ठीक आहे। त्याच्यानंतरला दुसरं पण काही त्यांचे जॉब असतात, मग ह्या परीक्षेचा अभ्यास करायचं, मग ते खूप त्यांना जास्त हँडल होत नाही। मग तुम्हाला काय की तुम्ही जे 7वी ते 12वी, आणि हे कसं आहे की तुम्ही जे शाळेमध्ये शिकता, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 9वी 10वी, ठीक आहे, जेव्हा ते शिकता ना तुम्ही, गणित असो किंवा बुद्धिमत्ता असतो, त्यातलंच असं फॉर एक्झाम्पल लसावी झालं, अपूर्णांक झालं, ठीक आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत, या पूर्ण गोष्टी तुम्हाला त्यातूनच आहेत। पायथागोरसचं थेरम काय आहे, काटकोन त्रिकोण काय आहेत, आकृत्या मोजा, हे सगळे आपण अगोदर शिकलेल्या गोष्टी आहेत। आणि मग जेव्हा आपलं शाळा शिकून होतं, ठीक आहे, त्याच्यानंतरला मग आपलं बरंच गॅप होतो, मग तेव्हा आपण पुन्हा विसरून जातो। जेव्हा 12वीला जातो तेव्हा आपण आधीचं विसरतो, मी 8वीला काय शिकलेलो, 9वीला काय शिकलेलो, बरोबर आहे ना। खूप डिफरंट, म्हणजे खूप काय होतं, गॅप पडतो त्याच्यामध्ये। तर तुम्हाला इथे काय आहे की डायरेक्टली तुम्ही ते सोबत शिकता तुम्ही हे करता, म्हणजे तुम्ही विचार करा तुम्हाला किती सोपं जाणार आहे ह्या गोष्टी, ठीक आहे।
त्यानंतर आहे वैयक्तिक मार्गदर्शन. बघा, तुम्हाला वैयक्तिक पर्सनल मार्गदर्शन मिळणार, मोटिवेशन, विद्यार्थी पालक परफॉर्मन्ससाठी स्पेशल ॲप असेल, देश व राज्यातील सरकारी नोकरीसाठी अचूक मार्गदर्शन. ठीक आहे, या गोष्टी आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा आपली याची नवीन बॅच सुरू झालेली आहे, ऑनलाईन बॅच. तुमची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असेल. तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर इथे नंबर सुद्धा तुम्हाला दिलेला आहे बघा, 8010457760, 8329588625. ठीक आहे, सर ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल त्याने ॲडमिशन करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही आज ॲडमिशन करून घेतलं की ती जबाबदारी आमची आहे. तुम्ही 12th पर्यंत जेव्हा जाणार तुमचा स्पर्धा परीक्षेचा पाया हा नक्कीच आम्ही भक्कम करून देऊ. ठीक आहे, जर तुम्हाला तुमच्या मुलांचं उज्ज्वल भविष्य करायचं असेल, त्यांना अधिकारी बनवायचं असेल तर तुम्ही नक्कीच त्यांना ही बॅच घेऊन द्या. ठीक आहे, धन्यवाद.